नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। वेळ आहे रात्रीची, वाजलेत 9:30। तर इकडे बघा काय चाललंय ते। कागुली नावा करते आणि नाव घालणारा आज बघा कोण आहे। नवीन माणूस आलाय आंघोळ घालणारा। हा करती ती टाक नंतर धुवायला टी शर्ट सगळी तुझी उडी। शॅम्पू दे। अरे आ घे ना एकदाच तिथं ठेव ना बाबा। पहिल्यांदाच पोरगा आंघोळ घालतोय, कवाच्या काळी त्याला सांगितलंय घालायला लागलाय बघा। आणि तुम्ही म्हणता तुमची पोरं काहीच काम करत नाही। कामं करायला सांगितले की करतात हो। माझ्या पोरांना अशी नावं ठेवू नका, करतात हो। पण कसं त्यांची कामं मला पटत नाही ना, म्हणून मीच त्यांना कामं सांगत नाही। पण आता तुम्ही मला बोललेत ना की कसं पण करू द्या ताई, पण तुम्ही त्यांना करायला सांगा। आता तेच ठरवलं मी पण, म्हटलं कसं पण असू दे। बघा मस्तपैकी माझा पोरगा त्याला आता चांगला घासतोय, चांगला भिजव बाबू। आणि तो पाईप आहे ना ते टपट टाकून ठेव, मग तो टप भरत जाईल ना, तू मागाने असं पटापट वत चांगलं। त्याला लय लागतं साबण, तर पूर्ण केस किती आहेत त्याची, लाखो करोडो केस आहेत त्याच्या अंगावर, कमी आहेत का? तो पाईप आहे ना त्या टपात टाकून ठेव, म्हणजे टप भरत राहील। आणि मग तू ते टप मागाने हे कर, पोटा बिटाला लाव खाली। हां तो पण मस्त आहे। टायगर मत्त वाटतंय, घालू वाटतंय ना। 2 दिवस झालं काय झालं माहिती आहे का, टायगरला ना आंघोळच घातली नाही, म्हणजे हातपाय पण नाही धुतले 2-3 दिवस झाले। असंच यायचं रात्री, तसं हे करायचं। पण आज त्याला म्हटलं मला ह्याला चांगले आंघोळ घाल बरं तू, चल। त्याची आंघोळ झालेली सुमितची, पण आता परत त्याला सांगितलंय हो घालतोय त्याला, जाऊ द्या घालू द्या, करा चांगलं पाणी वत ना त्याच्या अंगावरती, मध्ये चांगलं हे होईल। ए दागुली टायगर शांत आहे आज। आहे गॅसवरती माझा कांदा भाजायला ठेवलाय, मसाला बनवायचे। मागचे लेग पीस 2 चांगलं भिजव मस्त। गरमी पण चालू झाली ना, सकाळचं नको म्हणलं, रात्रीचं खूप गरम होते। आमची AC चालू नाही झाली, AC वाला आमचा गेलाय फसवून, आम्हाला अजून काय आलेलाच नाही आहे। तो पाईप त्याच्यात टाक, नळ चालू ठेव सुमित, जाऊ द्या घालतोय कशी तरी घालू द्या, फक्त साबण ठेवू नको त्याच्या अंगामध्ये। हां नाही तर होईल खाज खुजली। माने बिनेला भिजव जरा चांगली, पाणी हा टाकलंय बरोबर मी, नाही सगळं सुक्क आहे तो बोलतोय बघ, सुक्क आहे। माने बिनेला मारती तू वरूनच वत ना। हां असं वत चांगली करतोय। समीर पण घालतो, घालतो ना अशी चकाचक घालतो ना, लय भारी। तो चांगले 1 तासभर त्याला घासत राहतो। बरेच दिवस झाले त्यांनी घातली नाही। आता कबुतरांमध्ये तो थोडा आता हे झालाय, बिझी झालाय। त्याची आता कबुतरं आहेत ना वरती, तर काल कबुतरांवरून कमेंट आलेल्या खोका सावलीत ठेवा। तर मी पण त्याला म्हटलं सावलीत ठेव, उद्या मीच जाऊन त्याला तिथं काहीतरी आता आयडिया करून करायला लागणार आहे। त्यांना काय कळतंय, त्यांनी आपलं घेतलंय ते माझं किचनचं कॅबिनेट आणि टाकलंय तिथं कोहे। आणि तो काय मला बोलतोय की मी बोलली त्याला जांभळाच्या झाडाची इथं ठेव म्हणून, तर म्हणतो तिथं मांजर येते मम्मी, म्हणून मी तिथं ठेवत नाही, मांजर येऊन कबूतर खायला। आणि ते खरं आहे, बरोबर आहे। उगाच म्हणतोय एखाद्याचं जीव जाईल, आपल्याला पाप लागल म्हणून म्हणतोय। आणि त्या कबुतरांना त्या जागेची सवय झाली आता, पण तिथं ऊन लागतं, तर मी तिथं उद्या काहीतरी पत्रा वगैरे लावून करेल सावली। कारण मी बघितलं नव्हतं, 2 दिवस झाले त्यांनीच आणले, त्यांच्यातच चालले वरती, जातायत वरती। मी काय म्हटलं आपले बसायला जात असतील, मला काय माहिती आहे कबुतरांची नाटकं आहे, किती आणली ते मला माहीत नाही। मला वाटलेलं एखादा कबूतर आणला असेल, आणि 3 आणले, 2 नर आहेत आणि 1 मादी आहे। तर मित्रांनो आता जेवण बनवते। काल होळी होती, काल आम्हाला काही वेळच नाही मिळाला। परवाच्या दिवशी होळी होती। आपल्या कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला होळीचं काही दाखवलं नाही, होळीचा व्हिडिओ काढलेला मी, पण थोडासाच काढलेला, त्यामुळे काल काही टाकलाच नाही तो। असं फक्त रात्री होळी पेटली तेवढंच व्हिडिओ काढलेला, तर तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते आता, तर तो पण पाहून घ्या तुम्ही। आणि टायगर कसा ते होळी बघत होता, काय कसा बसलेला, असं ते सगळं तुम्ही बघून घ्या आता। कारण कालच्या व्हिडिओमध्ये ते मला काकाला जमला नाही, कारण कालचा आपला व्हिडिओ बराच मोठा झालेला ना, म्हणून म्हटलं दाखवते। तर कशा पद्धतीने होळी साजरी झाली इथं ते तुम्ही बघून घ्या आता। झाले सगळ्यांची पूजा, सगळे होळीला आता सर्वांनी फेरे वगैरे मारून झाले। अंजू पण आहे, पण त्या कोपऱ्याला तिकडे बघून लपते मला, तिकडे अंधारात जाऊन बसले बरं का तिकडे। अजून
तर अशा पद्धतीने त्यांची होळी सर्वांची होळी झालेली आहे ना. मी काही गेली नाही आणि मी जाते नाही, दरवर्षी मी कधी जात नाही होळी वगैरे पूजायला. माझं आता जेवण चाललं आहे, जेवण स्वयंपाक सगळं करते, फक्त होळी पूजायला जात नाही मी असं. मित्रांनो, टायगरची आंघोळ झालेली आहे आणि इथे बघा दाखवते तुम्हाला पोरगा. आंघोळ झाली की अजून त्याला ऊत येतो, ऊत. जगा कसं तंगड्यावर करून पुस पुस, लय दिवसाने आंघोळ घालतोस मला, पुस. तागली सांग त्याला पुस आली सगळी सगळी. हा तिकडं पण पुस. हा झालं नाही. पुस अजून. तो बघ सांगतोय कुठं कुठं पुसायचं इथे सगळं, आणि त्याला पट्टा बांधून ठेवून दे, नाही तर जाईल बाहेर परत निघून. गुड मॉर्निंग सर्वांना. ए कव्वा आले टायगर, कव्वा आले हे बघ. कुठं आहे कव्वा? आलेत वर, आलेत आपल्या इथं आले कव्वा. गेल्या वरती उडून. चल आपल्या कबूतर बघायला, कबूतर 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 बघाय. चल चल हा चला चला. कबूतर कुठे आहेत? वरती आहेत ना, येड्या वर आहेत ना. आता हा येडा पण गेला पाठीमागून, हा बघा. चला वरती कबूतर बघायला. अरे तिथे नाही, भाडोदऱ्यांच्या घरात नुसता जातो. ए कबूतर बघ, चल. कबूतर कुठे आहेत? दरवाजा बंद आहे ना? बंद असेल, तरी बंद ठेवला असेल. अरे बापरे, पाय दुखतात रे टायगर, एवढं पाय एरिया चढून. जा 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 जा. बरं झालं असं दरवाजा लावून ठेवलाय तू, नाही तर हा कधी पण येईल है ना. चल येड्या, तू नको येऊस, तू नको येऊस येड्या. हां हे बघा, आता आडोसा ठेवलाय, ड्रम ठेवलाय. आता नाही सावली लागते बघा, है ना. आता बरोबर आलेत. सोलू त्यांना, हे बघा आता सोडणार त्यांना. टायगर तू काय करू नकोस, त्यांना घाबरतात ते. नो चल चल ये इकडं. बघा माझं बाळ आत गेलं, पण त्यांना काय नाही केलं. माझं सोनू लय हुशार आहे तसं. आणि याला काहीच करू नको टायगर, वाज घेऊ नको त्याला टावल. नो 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 चल. नो घाबरतात ते. चल चल, त्यांच्या विष्टेचं वास नसतं घ्यायचं. शी शी चल चल. त्यांना पाणी नाही आणलं ना, पाणी आणू दे मला त्यांना. चल टायगर, असा आगाऊपणा करशील ना मग मार खाणारा. पाणी देऊ दे त्यांना, थांब पाणी आणू दे मला. मित्रांनो, मी आता आले टायगर आपलं कबुतरांना पाणी घ्यायला, आणि आपण पोरगा आला बघा खाली. तर त्यांना आता पाणी देते. काल कबुतरांबद्दल मला बऱ्याच असे कमेंट आलेल्या, सगळ्यांचं उत्तर मी वरती जाऊनच तुम्हाला देते. आता पाणी घेतलं. चल बाबू, तुला प्यायचं का आता हे पाणी? तुला प्यायचं का? बघा आता याला बघा. चल घरी गेल्यावर पी तू, वरती चाल. चल वर, चल चल चल, काबूला पाणी प्यायचे. चल 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 चल. ये दे. थांबा, असाच येऊ नका. बघा पाठी मागून माझे येतो आणि मला पाडाल. अरे टायगर चल ये लवकर. कुठे गेलं कबूतर आपलं? या 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 चला या 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 या. ए ए याला ना आता बाहेरच काढते, जाऊ दे. हा का ऐकणार नाही. चल चल, निघ तिकडं, निघ निघ तिकडं, निघ. जा कोपऱ्यात बस, बस तिथं. बसा 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 बाळांना, तुम्हाला काय नाही करत. बसा 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 बसा. या पाणी पिया, पाणी पिया. हे घ्या पाणी घ्या. हां पिया पाणी. इथं हां, इथं खाऊ कुठे ठेवलं आहे काय माहिती. खायला पण त्यांनी तिथं चणे बिणे आणलेले आहेत. समीरने कुठे ठेवलेत काय माहिती, मी देते आता. तर मित्रांनो, काल बऱ्याच कमेंट आलेल्या कबुतरांमुळं, कबुतरांचा जीव जाईल उन्हामध्ये, असं होईल तसं होईल, खूप काही 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 काय 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 आलेलं. आता त्यांनी 4-5 दिवस झाले आणले आणि ते तसेच होते. आणि त्याला देखील माहिती ते कबुतरं कशी
म्हणजे काय काय त्यांचं आहे ते. तो बोलतो मला किती कबुतरं गेली, किती 8 तास ते वरती जरी उडत राहिले ना तरी त्यांना काही होत नाही असं मला तो बोलतो. म्हणजे अशा जातीचे असतात, प्रत्येक जातीची वेगवेगळी. रानटी वेगळी जात असते, ही जात वेगळी असते, असं आहे ना. तसं तर ते ऊन आत्ता वाजले 11, तर 11चाच ऊन एवढा आहे. म्हणून मी काल बोलली तर दिवसभर एवढा उन्हात नसतो. आता तो उठला की तो त्याचा बरोबर सोडतो त्यांना, ते उडतात जातात. आता पण सोडलं आहे तर ते आता पहिले पाणी बिणी पितील. आणि त्यांनी त्यांची जागा निवडली, त्यांना त्यांची जागा वगैरे सगळं माहिती पडलं आहे. त्यामुळे ते उडून जातात आणि पुन्हा तिथंच येऊन थांबतात. ते बघा आता लागले हे करायला, फिरायला. आता त्यांना खायला टाकायला पाहिजे. बरंच कमेंट आलेल्या कबुतरांमुळे असं होतं, हे रोग होतात, ते रोग होतात, असे आजार होतात, ते आजार होतात, असं तसं चाललेलं. तर आपल्याला कुठं घरामध्ये त्यांना ठेवायचं आहे, ते टॅरेसवर राहतील. आणि आपल्या इथं जास्त वावर नाही आहे ना, त्यामुळे कसं आहे आपलं जास्त वावर नाही आहे या इथं टॅरेसवरती. ते आपले तिथल्या तिथं कोपऱ्यामध्ये राहतायत जातायत, असं जाऊ द्या. त्याच्याने काय होतं आहे, त्रास. मुका प्राणी आहे, प्रत्येकजण असं काही ना काय सांगतं. आता ज्याची त्याची आवडीनिवडीवर असतं. आता सांगणाऱ्यांनी पण चांगले सजेशन दिले आहे, पण आपल्याला घरामध्ये नाही ना त्यांना ठेवायचं, त्यामुळे प्रश्नच येत नाही काही आजार वगैरे त्याच्यामुळं वाढायचे असं. तर आता ते बाहेर आलेत, ते बघा तिकडं सोडलं आहे. हा बघा इथं आहे. तर चला मित्रांनो, मी त्यांना आता इकडं आणते आणि मग इथून ना सावलीमध्ये, इथं सावलीत बसवते त्यांना, हे ना. टायगरला पहिले खाली सोडते आणि मग त्यांना इथं आणते. तसं मित्रांनो हे बघा पाण्याची बॉटल. पाणी मगाशी आणलेलं पण अजून थोडंसं थंड टाकलं त्यात, कारण खूपच गरमी आहे. आणि त्यांना खायला पण आणलं ह्याच्यामध्येच, सुपलीमध्येच आणलं, काय भेटलं ना. हातात उंजळीत किती आणणार म्हणून ते बघा त्यांना खायला टाकलं आणि बिचारी खातायत आता, आहे ना. ड्रम लावलायचा आडोशाला, त्यामुळे सावली आले थोडीशी. तिकडं तो काय बोलतो माहिती आहे का, त्या झाडाजवळ आहे ना, बऱ्याच जणांनी सजेशन केलेलं त्या झाडाजवळ ठेवा. झाडाजवळची सावली खरी ती योग्य आहे, पण काय माहिती का, त्या झाडावरून मांजर येते आणि मग तो मांजर आले ना की ती कबुतरं खाते ती, असं आहे. त्यामुळे इथे नको ठेवू बोलला. ती झाडावर मांजर पटकन येऊन झडप घालून घेऊन जाईल ती, म्हणून तो बोलला इथे नको. आणि इथं वरती घारी वगैरे पण आहेत, ते घारी पण कबुतरांना मारतात, म्हणून तो बोलला झाडाजवळ नको, तिथं कोपऱ्यात राहू दे. ते जरा उशीर आता राहतील आणि उडून जातील, नंतर उडून जातील, मग ते येतील परत. भूक लागली की ते येतात परत. तर चला मित्रांनो हे बघा, याला बाहेर काढले आणि इथंच उभा आहे. याला मी घरातच घेणार नाही आता, राहू दे, याला आतमध्ये घेणारच नाही. नको घेऊ ना, नको घेऊ का, नको घेऊ यायचं आहे. येऊ नको, थांब, तुला बघून घाबरतात. मला काल एक जण म्हणत होते की ना टायगरला नेऊ नका, पटकन धरल तोंडात. टायगर धरत नाही तोंडामध्ये, कोणालाच असू दे, काहीही असू दे, बरी इतकी वस्तू असू नाही, ती एवढी मोठी असू दे, पण ते काहीच कुठल्याच याला तोंडाचा त्रास करत नाही ना. जागुली नाही कळत ना, तू नाही कळत ना. हां, काळजी आहे ना, तर ती ते येडायेडीची, म्हणून त्यांना वर येऊ देत नाही. कारण ते कसं ते विचार नाही करत, तसा टायगर माझा विचार करतो, बरोबर वास घेतो, सुंगतो त्यांना आणि मग तो प्रत्येक गोष्ट पुढचं काय करायचं ते करतो. तसं त्यांचं काय नाही, ते रानटी आहेत, ते डायरेक्ट झडप त्यांची असते. चला 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 चला, नाही जायचं वरती आता. चला कबूतर नाही आणली कबूतर. चला 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 चल चलो. तर बघा येडा तिकडंच खाली उभा आहे. बघा गेला. त्याला माहिती आता इथंच जाणारी, तर लगेच इथं त्याने बरोबर सगळं समजतंय रे, लय कळायला लागलं. अरे असा वरी हा शाळेत नाही गेल्या आज, खाडा केला का, उठलंच नाही. पंखाचं काढून ठेवायचा आणि पप्पाला लावून घ्या पंखा. ए बाबुली चल. मग पाणी नाही भरलंस तू आज, टाकी नाही भरली. टायगर बाय बाय. टायगर सगळा घरभर नुसतं उंदाडतोय. ते बघा आता तिकडे गेले. ए टायगर येतो का इकडे, मी चालली. हा साऱ्या घराची रोज तुला काय आहे रे पाहणी करायची गरज आहे. अरे पागल, चल हो बाहेर, दरवाजा लावून घेऊ दे सगळ्या घरांची. चल चल उतर खाली, आता परत इथं घुसल. ए निघ निघ निघ, चल लवकर खाली उतर चल 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 मेरे घोडे, चल 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 उतर. अच्छा मथुली. चला मित्रांनो, आता बाकीची कामं करायची खाली जाऊन.
सगळं पसारा 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 रोजचाच पसारा आहे. इथं आज ड्रम आमचं टोकाटोकी चालले. ड्रम तुटतोय का जपतोय का जातोय काय समजा. ड्रममध्ये त्या मिस्त्रींनी काय केलेलं सगळं सिमेंट कालवलेलं आहे बघा. अख्खा चांगल्या ड्रमाचं वाटोळ केलं आहे. हे पूर्ण भरलेलं सिमेंटने. हे बघा हे एवढं काढलं आहे सिमेंट गव्याला भरून. एवढं सिमेंट होतं. सकाळी 1 लिटर मी तो ॲसिडचा कॅन त्याच्यावर ओतला पण तरी पण निघना. वैतागली म्हटलं जाऊ दे बसले जाता काढत. कारण 1 ड्रम तरी बाहेर भरलेला पाहिजे ना. कोण आलं गेलं तर पाय वगैरे धुवायला. घरात पाण्याची टाकी झाली पण बाहेरचं काय. बाहेर थोडंसं कधीतरी पाण्याचा साठा पाहिजे ना. कधी पाणी येतंय नाही येतंय त्यामुळे. तर तो ड्रम आता सारखा काय आपण काय खरेदीच करत बसायचा. नवीनच आणत राहायचं का आता. आणि हा नवीनच ड्रम चांगला माझा होता त्यामुळे मी म्हटलं आता तो साफ करून द्या मला. तर असं तर बाहेर आता काम पडलं इथं माझं बघा. थोडं पाणी बिनी भरलेलं आहे. आणि याला कसली आता खाजी यायला लागले बघ कसं जीव काढून काढून खाजवतोय. माझा खाजवतो आणि दात लागतो कुठं पण. तर मित्रांनो चला आता घरातली कामं आवरून घेते. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.